गुढीपाडव्याच्या वेगवेगळ्या 5 पौराणिक कथा. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ दिवस असून महाराष्ट्रात तो विशेष उत्साहाने साजरा केला जातो. या सणाच्या मागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा प्रचलित आहेत, ज्यामुळे गुढीपाडव्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. पहिली कथा ब्रह्मदेवाची सृष्टी निर्मिती. एक मान्यता अशी आहे की ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती चैत्र शुद्ध प्रतिपदेला केली, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या दिवशी सत्ययुगाची सुरुवात झाली असेही मानले जाते. दुसरी कथा म्हणजे भगवान विष्णूंचा मत्स्य अवतार आणि शंखासूर वध. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण करून शंखासूर नावाचा राक्षसाचा वध केला. शंखासुराने वेद पळवून नेल्यामुळे त्याचा पराभव करून वेदांची पुनर्प्राप्ती करण्यासाठी विष्णूंनी हा अवतार घेतला. हा विजय चैत्र शुद्ध प्रतिपदेला झाला, म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तिसरी कथा म्हणजे रामायणातील संदर्भ. रामायणानुसार प्रभू श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवून आणि 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत येण्याचा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा हा होता. अयोध्येतील प्रजेने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी गुढ्या उभारल्या, त्यामुळे गुढीपाडव्याची परंपरा सुरू झाली. चौथी कथा म्हणजे शालिवाहन राजाचा विजय. इतिहासानुसार शालिवाहन नावाच्या पराक्रमी राजाने मातेच्या सैनिकांच्या मदतीने शंखांचा पराभव केला आणि शालिवाहन शक या नव्या कालगणनेची सुरुवात केली. हा विजय चैत्र शुद्ध प्रतिपदेला झाला, म्हणून हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. पाचवी कथा म्हणजे महाभारतातील उपपरिचर राजाची कथा. महाभारतातील आदिपर्वानुसार उपरिचर नामक राजाने इंद्राच्या सन्मानार्थ कल्काची काठी जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी तिची पूजा केली. हा दिवस नववर्षाचा पहिला दिवस होता, ज्यामुळे गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली. या विविध कथांमुळे गुढीपाडव्याचा सण विजय, नूतनता आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. घराच्या प्रवेशद्वारी उभारलेली गुढी हे शुभ आणि मंगलाचे प्रतीक आहे. त्यामुळे नवीन वर्षात सुख समृद्धी येईल अशी श्रद्धा आहे. धन्यवाद.